दादा काय विषय आहे तुझ्या जमिनीचा आणि काय सांगशील? सर्वात प्रथम नमस्कार साहेब, मी सिद्धेश राऊत, राहणारा वसई. आमचं घर आहे. सर्वात पहिले हे जे तुम्हाला दिसते ते आमचं घर आहे आणि आम्ही तिकडे राहतो. पण आज सकाळी इकडे जे घडलेलं आहे, अख्खी प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासन पासून महानगरपालिकेचे सगळे इकडे म्हणजे MECB सकट सगळे इकडे आले. आम्हाला एकही नोटीस दिलेली नाही आहे घर पडीची आहे किंवा तोडायला आलेले आहेत. त्यांनी फक्त एवढंच सांगितलेलं आहे की रेड्डी साहेबांची ऑर्डर आहे आणि त्यांनी आम्हाला रेड्डी साहेबांचे आदेश दाखवले की हे घर C1 मध्ये आहे आणि ह्याला तोडा. जर त्यांनी आदेश दिलेला आहे तर त्याची रिसिव्ह कॉपी आम्हाला सुद्धा भेटली पाहिजे महानगरपालिकेमधनं, पण ती काही आम्हाला भेटलेली नाही आहे. यांनी सांगितलं की आम्ही C1 ची नोटीस तुमच्या घराच्या फळीवर चिपकून गेलेले आणि जर ते चिपकून गेलेले आहेत मग ते कुठे आहेत? आम्ही सकाळपासून त्या अधिकाऱ्याला एकच विचारतो आहे की तू जर चिपकून गेलेला होता तर तुझ्याकडे तुझा फोटो पाहिजे की तू चिपकून गेलेला आहे. तो सांगतो मी दाखवतो, पण अजून त्यांनी काय दाखवलेलं नाही आहे. त्या बदल्यावर ते लोक इकडे आले आणि आमच्या घराची तोडफोड केली. म्हणजे आमची घराचे ताळे तोडले. आम्ही नसताना, आम्ही नव्हते, आम्ही ताळे तोडले, आमच्या घरात घुसले. आमच्या सगळ्या तुम्ही ह्याचा अंदाजा घ्या की आमचे देव काढून त्यांनी बाहेर फेकले. गणपती बाप्पा होते, आमचे सगळे होते, हिंदू दैवत जे आमच्या घरामध्ये जे आपल्या देवारात असतात ते सुद्धा त्यांनी बाहेर काढले. आणि आमचं सगळं सामान, आम्ही इकडे गणपती ठेवतो, या वर्षापासून आम्ही गणपती ठेवणार होतो, त्याचे आपलं लोखंडी रॉड पासून सगळं फ्रेमिंग वगैरे सगळं आम्ही केलेलं होतं. त्यांनी ते सगळं बाहेर टाकलं. सगळं बाहेर टाकल्यावर आम्ही तिकडे जेव्हा पोहोचले त्यांनी सांगितलं मला पहिले विचारलं तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं मी सिद्धेश राऊत. माझ्याशी बोलायचं नाही. दिलीप रामचंद्र राऊत कोण आहे? मी बोला त्यांचा मुलगा आहे मी. ते सांगतात दिलीप रामचंद्र कुठे आहेत? त्यांनी बोला ते आता वारलेले आहेत, त्यांना आज 2021 मध्ये ऑफ झालं. मग हे त्यांच्या नावावर नोटीस आहे. तर मी बोलला सर ते मी आहे, मी त्यांचा वारस अजूनही आहे, मग तुम्ही प्रमाणपत्र का नाही दाखल केलं महानगरपालिकेमध्ये? तर मी बोललो सर प्रमाणपत्र दाखल करायची गरज काय? आम्ही इकडे राहतो. ते बोलतात आम्ही इकडे राहतो ना, आमचं पोझिशन आहे. आणि गेले 1987 पासून म्हणजे आणि 1954 आमचे असे 2 असेसमेंट उतार आहेत, तेव्हापासूनचे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही महानगरपालिकेला दाखल केलेले आहेत. 2021 पासून आम्ही महानगरपालिकेला सगळे डॉक्युमेंट ऑडिट रिपोर्ट पासून सगळं. आज जे माणूस आलेला सुबोध ठाणेकर सहआयुक्त, त्यांनी मला एकच सांगितलं की माझ्याकडे तुझे कोणतेही डॉक्युमेंट नाही. पण माझे डॉक्युमेंट नसताना अख्खे पामचे डॉक्युमेंट त्याच्याकडे होते. हे कसं झालं? त्याच्या अख्खी फाईल फक्त पामच्याच नावाने, म्हणजे हे त्यांच्याकडे त्यांचे नावं आहेत, हे ओनरची नावं आहेत, हे पडित घर आहे, फक्त त्यांच्या बिहाफवर हे आमचं घर तोडायला इकडे आलेले आहेत. बाकी काय सांगणार? आता आगरी सेनेची महिला तुम्ही जिल्हा अध्यक्ष आणि तुम्ही त्या महिलांबरोबर संगती आहे, काय सांगणार आता भूमिकाबद्दल? सकाळी आज यांना कोणतीही नोटीस, एवढ्या दिवसाची कोणतीही नोटीस न देता डायरेक्ट महानगरपालिकेचे अधिकारी येतात, त्यांच्या जोडीला पोलीस प्रशासन येते आणि कोणतीही नोटीस न देता इकडे घरी ते कोणीही नव्हते, ते दोघेही जॉबला गेलेले, कोणीही नव्हतं घरी. कोणीही नसताना त्यांच्या घराचे लॉक तोडले जातात आणि त्यांचं पूर्ण सामान बाहेर काढून फेकलं जातं. हा कोणता प्रशासनाचा न्याय आहे? हे कोणी अधिकार दिले प्रशासनाला? तरी कोणाला विचारून कोणाच्याही घराचं लॉक तोडलं? त्यांना हा अधिकार आहे का? हा अधिकार तर त्यांना नाहीच आहे की घरात. आपण एक लक्षात घ्या, आपण रस्त्यावर हातगाडी सुद्धा लावतो. एक वडापाववाला किंवा पाणीपुरीवाला जर हातगाडी लावतो तर ती हातगाडीवर जर त्या हातगाडीचा मालक नसेल तर ती हातगाडी सुद्धा नगरपालिकेला उचलून देऊ शकत नाही. मग एवढं मोठं घर आज किती वर्षापासून इकडे आहे, तर त्या घराला नोटीस न देता आणि त्या घरात कोणीही नसताना त्या घराचं लॉक तोडून पूर्ण सामान मी स्वतः बघितलं इकडे आणून टाकलं. हा अधिकार नगरपालिकेला कोणी दिलेला आहे? आणि राहिला प्रश्न, फक्त फक्त त्यांच्याकडे सगळे पेपर आहेत. मग ह्यांनी पण सबमिट केल्यात, ह्यांनी पण महानगरपालिकेत सबमिट केल्यात. साहेब ते सरळ ते साहेब बोलतात, सहाय्यक आयुक्त आलेले ते डायरेक्ट बोलतात की माझ्याकडे तुमचे पेपर नाही आहेत, तुमच्याकडे आहेत ते मला द्या. तुम्ही महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त ना, तुम्हाला ऑर्डर कोणी दिली? मग त्यांनी शेतकऱ्यांनी ज्या घर मालकाने जे पेपर सबमिट केले ते तुम्ही महानगरपालिकेने तुम्हाला दिले नाही का? आयुक्त साहेबांनी तुम्हाला दिले नाही का? तुम्ही कसं काय? तुम्ही डायरेक्ट आले, तुम्ही डायरेक्ट येऊन बोलताय की आमच्याकडे पेपर नाही आहे, तुझ्याकडले पेपर तू काय सबमिट केलं ते आम्हाला दाखव. मग तुमच्याकडे जर ह्यांचे पेपरच नाही आहेत, मग याच्यावर तुम्ही भ्रष्टाचारी लोक आहेत. जर तुमच्या महानगरपालिकेने त्याच्याकडे रिसिव्ह कॉपी सुद्धा आहे की त्यांनी सगळे पेपर सबमिट केलेले आहेत, पण तो का पेपर दाखवणार सहाय्यक आयुक्तांना? आता आगरी सेनेची भूमिका असणार आहे. आम्ही आता माझ्या सगळ्या महिलांना मी बोलवलेलं आहे, जिथपर्यंत त्याला न्याय भेटत नाहीये तिथपर्यंत आम्ही इकडून हलणार नाहीये.
रात्रंदिवस आम्ही इकडेच बसून राहणार. कोणाला काय करायचं त्याने करावं, आम्हाला काय सुद्धा पाठनं मागवलेली त्याबद्दल जेसीपी आम्ही इकडे सहाय्यक आयुक्त आणि पोलीस प्रशासना बरोबर इकडे बोलत होतो. त्यांनी ते आम्हाला सांगत होते की मॅडम ठीक आहे, तुम्हाला 15 दिवस तुम्ही घ्या, 15 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतो, अशी आम्ही चर्चा करत होतो त्यांच्या जोडीला. पण त्यांनी हे सगळं प्लॅन केलेलं आहे, कारण का आम्ही इकडे चर्चा करत असताना त्यांनी मागून जेसीपी पाठवून मागचा कोणा तोडलेला आहे आणि पोलीस प्रशासन स्वतः इकडे उभी आहेत. मग तुम्ही का तोडून दिला, तुम्ही का त्यांना पकडलं नाही? मी पोलिसांना हात जोडून विनंती केली, साहेब माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की आता तुमच्या समोर जे जेसीपीने कोपरा तोडलेला आहे ती जेसीपी महानगरपालिकेचे आयुक्त बोलतात की आमची महानगरपालिकेची जेसीपी नाहीये. मी पोलीस प्रशासनाला विनंती केली, साहेब जर ही जेसीपी महानगरपालिकेची नाहीये तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ती जेसीपीवर तुम्ही कारवाई करावी आणि तुमच्या ताब्यात घ्यावी. पोलिसांनी एकही काही कारवाई केलेली नाही आणि ती जेसीपी अजून तिकडेच उभी आहे. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका हे कुठेतरी करप्टेड आहेत आणि आहेतच, त्याच्यात आम्हाला काही शंका नाही. काय सांगा आता आगरी सेनेची भूमिका काय असणार आहे? आगरीची भूमिका ही असणार आहे, हा आमचा जो भूमिपुत्र आहे बरोबर, ह्याच्यावर जे अन्याय होत आहे आगरी सेना यांच्यावर ठामपणे उभं राहणार. हा जो सुबोध ठाणेकर आहे हा भ्रष्ट अधिकारी आहे, तो ठाणेवरनं करप्शनने पकडला गेला आणि तो भ्रष्ट अधिकारी इकडे आलाय आणि तो एक नंबरचा चोर अधिकारी आहे. आणि अजून हा हेरोडेला मी आज सांगू इच्छितो की पुढच्या आठवड्यात येत्या 10 दिवसात हेरोडेला मी जाऊन त्या ऑफिसमध्ये शेल लावणार. मला जर जेल झाली तरी हरकत नाही, पण शेल लावणार मी सांगू इच्छितो.